अकोल्याजवळील घुसर येथे मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागून दुचाकी गॅरेज आणि किराणा दुकान पूर्णतः जळून खाक झाले। अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। अकोल्यापासून जवळ असलेल्या घुसर गावात मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली। दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आणि शेजारील माऊली किराणा या दोन दुकानांना अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवले। पथक घटनास्थळी दाखल होईपर्यंत गॅरेजमध्ये साठवलेले ऑइल, ग्रीस व ज्वलनशील साहित्यामुळे आगीने विकराळ रूप धारण केले होते। काही वेळातच दोन्ही दुकाने ज्वाळांनी वेढली गेली। अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आणि आसपासच्या दुकानांपर्यंत आग पसरण्यापासून रोखली। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अग्निशमन दल व संबंधित यंत्रणा अधिक तपास करीत आहेत।